नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव गजानन सुळे. मी बायो फॅक्टर या कंपनीमध्ये प्रतिनिधी म्हणून काम करतो. आज आपण हरभरा या प्लॉटमध्ये आलेलो होतो. तरी शेतकरी बांधवांनी ह्या पिकासाठी जवळपास 17 एकरला 17 बॅगी त्यांनी वापरलेल्या आहेत. तरी त्याचा रिझल्ट कसा आहे तर हे आपण त्याच्या प्रत्यक्ष प्लॉटमधून त्यांच्याकडून आपण त्यांचे मनोगत घेऊ. मी विश्वनाथ अंबादास सोन्ने, राहणार वाई, तालुका मंठा, जिल्हा जालना. मी बायो फॅक्टरीच्या हरभऱ्याकरता साहेबांना सांगितल्याप्रमाणे 17 एकरला बायो फॅक्टर खत वापरलं आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो मला एकदम नंबर 1 वाटलेला आहे. आणि त्याच्यामुळं मग त्या साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आता इथून पुढचे बी फवारणी हे ते कार्यक्रम सुरू राहणार आहे. तुम्ही इतर शेतकऱ्याला काय सांगू शकता, समजा बॅगविषयी, समजा वापरण्याच्या विषयी माहिती? इतर शेतकऱ्यांना मी हे सांगू शकतो की मला उगवण शक्तीमध्ये याच्यामध्ये जरा याचा रिझल्ट चांगला वाटला आहे. हिरवेगारपणा, फुटवे हे आताशी थोडं आता, पण तरी बी बाकी दुसरे बी आहेत ना आमच्या शेजारी पेरलेले, हो तर त्यांना 20-0-13 DAP वापरलेले आहेत. हो. पण त्यांचं जरा अजून बी असं काही वाटत नाही. तेच मला विचारतात की बाबा तुम्ही हे खत कोणतं वापरलं. हा हा हा. तर मग मी त्यांना म्हणलो मी यावर्षी बायो फॅक्टर वापरलंय. नाही दरवर्षी मी DAP किंवा 20-0-13 वापरीत असतो. पण यावर्षी म्हणलं निर्णयच घेतला. साहेब म्हणले की बाबा तुम्ही काय करा, हे आमचं खत पिरून प्या हो काही एक करला. पण मी म्हणलं नाही, आता तुमचं सगळंच पिरून पाहतो. म्हणलं हाय शेजारी पाजारी बी आपल्याला रिझल्ट पाहायला. हो हो हो. अशा पद्धतीने मी आता ते केलंय. आणि गव्हाला पण मी त्यांच्या मतानुसार हे बायो फॅक्टरच पेरण्याचा माझा विचार चालू आहे. अजून गव्हाची पेरणी बाकी आहे थोडी, अजून 2-4 दिवसात. तर ते गव्हाला पण मी त्यांना विचारलं की बाबा हे बायो फॅक्टर गव्हाला कसं काय राहील. तर ते म्हणले नंबर 1 राहील. तर मग मी गव्हाकरता बी बायो फॅक्टरच वापरणार आहे.